ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 21 ऐकणार आहोत। हे काव्य संतोष प्रदाता, सर्व सौख्य सौभाग्य साधक काव्य आहे। मन्नेवरं हरिहरा दय एव दृष्ट्वा दृष्टेषु एषु हृदयं त्वयि तोषमेति। किं वीक्षितेन भवता भुवि येन नान्यः कश्चिन् मनोहरति नाथ भवान्तरेऽपि। हे प्रभो, मी ही गोष्ट चांगली मान्य करतो की विष्णू, महेश, ब्रह्मा आदी देवांना मी पाहिले आहे की ज्यांना पाहून माझे हृदय संतोष पावते। तेव्हा आपले दर्शन घेऊन काय फायदा की ज्यामुळे पृथ्वीवर दुसऱ्या जन्मीही दुसरे देव चित्तहरण करू शकत नाहीत। या श्लोकामध्ये व्याजोक्ती अलंकाराने विपरीत कथन केलेले आहे। श्लोकाचा मुख्य अर्थ असा आहे की भूतलावर आपणच सर्वश्रेष्ठ देव आहात। आपल्या दर्शनाने मनाला इतका संतोष होतो की ते मृत्यूनंतरही दुसऱ्या देवाचे दर्शन घेऊ पाहत नाही। विष्णू, महेश आदी देव रागी, द्वेषी आहेत व म्हणूनच मन आपल्या दर्शनाची इच्छा करते। दुसऱ्या देवांना पाहून आपल्या दर्शनामध्ये मन संतोष पावते, हा लाभ आहे। व आपले दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या देवाच्या ठिकाणी चित्त लागत नाही, ही हानी आहे। सर्व आधीनकारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो पन्नसमनानं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमः श्रीमणिभद्र जय विजय अपराजिते सर्वसौभाग्यं सर्वसौख्यं कुरु कुरु स्वाहा। यंत्रविधी। पवित्र भावनेने शुद्ध होऊन हे यंत्र आपण पूर्व दिशेला विराजमान करून शुद्ध लाल वस्त्र धारण करावे। लाल आसन, लाल माळा, उत्तर दिशाकडे मुख आणि पद्मासनामध्ये बसावे। दीपक लावावा, लाल चंदनाची धूप द्यावे। पूर्वान्ह कालामध्ये हे जाप्य 42 दिवसपर्यंत रोज 108 वेळा 21 नंबराचे काव्य, वृद्धी जाप्य, मंत्र जाप्य केल्याने याची साधना होते। आणि साधना उत्कृष्ट फल देण्यासाठी रोज आपण 108 लाल पुष्प देखील चढविल्यास याचे फल त्वरित मिळते। हे फल सर्व सुख सौभाग्यदायक आहे। ओम ह्रीं जिनदर्शन सर्वदोषहराय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 21 ऐकलो। उद्या आपण भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 22 ऐकूया। तोपर्यंत जय जिनेंद्र।